वेदांत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. चला बॅटिंगला आलाय रोहन. रोहन समोर ऋषी. ऋषी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकलंय. खूपच असं चांगला बॅकअप होता जॉन्टीचा यांचा. चला बॅटिंगला आलाय करण. कॅच. योगेश जी मोरे यांनी कॅच घेतली आहे. गडी बाद. करण बॅक टू द डगआउट. पहिला हादरा लागलाय साई माऊली संघाला आणि योगेश जी मोरे खूप खुश झालेत. तीन चेंडू 2 धावा झालेल्या एक गडीच्या बाद. डॉट चेंडू. योगेशजी यांनी कॅच पकडली आहे. त्यांचं 200 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे सहयोग जाधव यांच्याकडून. 4 चेंडू 2 धावा झालेला आहे. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. शेवटचा चेंडू असेल ऋषी पाटील याचा. स्ट्राईकवर आहे विक्की. काय घडेल चौकार येईल की डॉट चेंडू. आणि हा काय गडी बाद. ऋषी पाटील यांनी खूप अशी सुंदर अशी गोलंदाजी केली. 2च धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. हॅलो हॅलो. रोहनसाठी पारितोषिक लागलेलं आहे. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक लागले रोहन ढवळे यांच्याकडून. राहुल ढवळे. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 4. एक चेंडू 4 धावा झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि काय क्षेत्ररक्षण गचार असं क्षेत्ररक्षण झालंय. साहिल जाधव. सीमारेषा बॉल पार गेलाय. आठ चेंडू 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहे. शेवटचा चेंडू. दोन ओव्हर्सच्या समाप्तीला स्कोरबोर्ड झालाय 12.
आता गोलंदाजी करायला आलाय योगेश जी मोरे. तर गोलंदाजी करताना दिसतंय योगेश जी मोरे. तीन विकेट साठी 500 रुपयाचे पारितोषिक लागले विक्या यांच्याकडून. गडी बाद पहिला विकेट आलेला आहे. योगेश जी मोरे यांच्यावर पारितोषिक लागतच चाललेत. मॅन फ्रॉम नानानानी पार्क. हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल ढवळे यांच्याकडून. आणि 2 विकेटला 3 विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक अभि यांच्याकडून. योग्याच्या तोंडावर स्माईल आली आहे. धनंजय पाटील यांना विनंती आहे की माईकशी संपर्क साधायचा आहे. तीन चेंडू 14 धावा झालेले आहे. योगेश जी मोरे अगं डॉट काय गोलंदाजी करतोय योगेश जी मोरे. ओ डॉट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवताना दिसलाय. डॉट चेंडू 5 चेंडू 14 धावा झालेला आहे. शेवटचा चेंडू योगेश जी मोरे यांचा. नावाजलेला गोलंदाजू योगेश जी मोरे. शेवटचा चेंडू रोहन पालांडे. सुंदर अशी बॉलिंग योगेश जी मोरे यांची. 3 ओव्हर षटक झालेत. 15 धावा. तीन रन आणि 1 विकेट. योगेश जी मोरे यांनी खूप अशी चांगली गोलंदाजी केली आहे. तर बॉलिंग साठी आले आहे ऋषी. डॉट चेंडू मोठे फटकर मारण्याची गरज पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतं रोहन पालांडे. चला कुत्रा बाहेर जायचंय. 2 चेंडू 17 धावा झाल्या. आणि हा काय चौकार. चौकार सीमारेषा पार. रोहनच्या बॅटीतून खणखणीत झणझणीत चौकार. 3 चेंडू 21 धावा झालेल्या आहे. शेवटचे 3 चेंडू. 4 चेंडू. चेंडू
मोठा फटका मारण्याची चौकार लगातार 2 चेंडू 2 चौकार आलाय. लास्ट बॉल शेवटचा चेंडू ऋषियनचा. टीम रिव्ह्यू नो साठी. थर्ड अंपायर बिझी. नो नाहीये. चौकार. आता 5 चेंडू 25 धावा झालेला आहे. विकेट गडी बाद. 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावाचं आव्हान असेल स्वरूप इलेव्हन यांच्यासाठी. चला जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि आपल्या सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं सर्वांचं स्वागत असणार आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2025 आपण सर्वजण पाहतायत. सीझन 4 पर्व 4 आहे, वर्ष 4 आहे आणि ज्यामधला महत्वाचा मॅच सध्या मैदानावरती रंगला आहे. पॉवर प्ले. चला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलाय. पॉवर प्ले ऑन. लक्ष असलेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट 26-26. या दोन्ही खेळाडूंना जर एक चौकार ठोकला तर राहुल डवले यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. चला घाई करा कारण आणखीन एक सामना बाकी आहे. उद्या देखील आपल्याला बरोबर वेळेवरती यायचं आहे. त्यामुळे विनंती आम्ही सातत्याने करतोय कारण इथून मॅच संपून तुम्ही जाल, परंतु पंचांना सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा या मैदानावरती यायचं आहे. आपल्या लाईव्ह टीमला या मैदानावरती पोहोचायचं आहे. त्यामुळे ती विनंती आम्ही सातत्याने करतोय. आपण मॅच ऑन करा. टार्गेट 26. मॅचला सुरुवात. गणेश आणि साहिल ही जोडी मैदानावरच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीवरती हेमान. सोनी पाटील आहे की सनी आहे? सनी आहे. सनी सोनी पाटील आहे. ओ विकेट आलाय. फलंदाज बाद. क्लीन बोर्ड. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बॉल सरळ मात्र यष्टांना भेदत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत. योगेश मोरे मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर हेमंत.
पुढचा बॉल 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 1 रन 1 विकेट्स. 22 बॉलचा खेळ बाकी 25 धावेची गरज. वेळीकडे पहा, वेळ खूप महत्वाची आहे. स्ट्राईक वरती योगेश आलात, गोलंदाजीवरती हेमंत. फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या तरीके तैनात. बॉल अडवला, फिल्डिंग चांगली झालं परंतु एक धाव रोखली जात नाहीत. सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 2. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला. 2 धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. तीन बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावा 2. पुढचा बॉल. गोलंदाज तयार आहेत. समोर आपण पाहिलं तर गणेश. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. SPL मधला कडक चौकार. निलेश जगताप आणि सोनी पाटील यांच्याकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 6 धावा झाल्यात. ओ पुण्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. नाव टार्गेट 26 रन 6. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क मैदानावरती न होताना पाहायला मिळाला. तिथून मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हरचा केस संपला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 6. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 20 धावेची गरज आहेत. लगातारच्या 3 चौकारासाठी सोनी पाटील आणि निलेश जगताप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक टीम बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी मात्र दिलं जाणार आहेत. पहा कंपॅरिझन. 1 ओव्हरमध्ये साई माऊली संघ होता 3 ला 2 विकेट. परिस्थिती त्यांची थोडीशी हालाकीची होती. इथे 1 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 आहेत प्लस 1च विकेट आहेत. त्यामुळे कंपॅरिझन मध्ये सध्या स्वरूप 11चा संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. नाही मार्केट 50 नाही 100 तरी लावावं लागतील. 100 जरा बरं वाटतं. 50 मध्ये आता बाकी काही गोष्टी पण येत नाहीत, त्याच्यामुळे 100 लावा. 50 सांगितलं मी 50 डबल करतो. 25 सांगितलं तर 25 चे 50 करतो. द्यायचं का नाही द्यायचं ते आपल्यावरती. 1 ओव्हरचा केस संपला. 6 धावा. 20 धावेचं जुनी लक्ष असणार आहेत. ओ फुलटच बॉल. त्याला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. कडक स्ट्रोक पाहायला मिळालात. 50 रुपयाचं पारितोषिक असणार या चौकारासाठी. पहा काय स्ट्रोक खेळाय. समोरच्या दिशेने मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. लक्ष मैदानावरती अजूनही आपण पाहिलं तर 16 धाव्यांचं असणार आहे. येणारे बॉल असतील मैदानावरती 17. स्ट्राईकरवरती योगेश. गोलंदाजी मार्कवरती जयेश. लढावं लागेल. आणखीन एक फटका मात्र खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फेकी फेकी केली होती बॉल वरती आपण पाहिलं तर तिथे परंतु बॅट्समॅन सेफली आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 10. 1.2 चेंडूचे केस संपलायत. धावसंख्या 10. रन 10. पुढचा बॉल. ओ फटका चांगला खेळलाय. समोर खेळलाय पुन्हा एकदा. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून विकेटचं पतन मैदानावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. योगेश माघारी परतलेत. कोण ऋषी पाटील नवीन खेळाडू.
हो बॅकफुटला गेले चेंडूला मात्र आपण पाहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलक्यावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 11 धावा. 1.4 चेंडूचा केस संपला आहे. टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं तर 26 धावेंचं असणार आहे या मॅच मध्ये. जयेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गणेश, तिसऱ्या बाजूने ऋषी पाटील. मागच्या मॅच मध्ये ऋषीनं चांगली कामगिरी केली आहे, तो तुम्हाला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती सध्या गणेश आहे. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणखीन एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रन 11 सोडून दिलाय बॉलला. पाठीमागे विकेट किपरने सोडलाय बॉल. पंच इशारा कळवतायत नो बॉल. नो बॉल वरती आणखीन एक धाव वाढले आहेत. नो +1 एकूण 2 धावा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 रन. सोनी पाटील, निलेश जगताप यांच्याकडून आपण पाहिलं तर 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलाय. पुन्हा एकदा फटका तर दर्जेदार खेळलाय, परंतु नो बॉल होता, त्यामुळे तिथे जास्त काही फरक पडणार नाही. फ्रीटचा बॉल होता, फ्रीट वरती बाद तर तुम्ही नाही होऊ शकत. बॉल द्या बॉल. रन झालं 13. 13ला 2 विकेट, 26 करायचे, त्यामुळे अजून करायचे तुम्हाला 13. येणारे बॉल शेष 13. 13 बॉलमध्ये 13 धावेचं लक्ष. रन तर बराबरीच आहेत. रिक्वायर्ड रन रेट 13चा सध्या. रिमेनिंग बॉल तुमच्याकडे 13 आहेत. रिक्वायर्ड रन्स 13. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न पंचाने मात्र दर्शवलाय. पाहूया काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगला बॉल टाकलाय का हे पंचाने आता मात्र कळवलं. अशाच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील ते मात्र जवळपास 12 बॉलमध्ये रन मैदानावरती पंचाने वाईट सांगितलंय. थोडा वेळ घेतला पंचाने, चर्चा केली दुसऱ्या पंचांशी. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं हा वाईट बॉल आहे. आता पंचाने रिव्ह्यू घेतला त्या ठिकाणी आपण पाहूयात. चला तिथून डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर
डेड बॉल मैदानावरती आलाय. नो वाईड आहेत, त्यामुळे तो डॉट असणार आहेत. 12 मध्ये 13ची गरज. दोन्ही आमचे कॅमेरामॅन जयेश आहेत. एक जम्बो आहे तर दुसऱ्या बाजूला डेंजर जयेश. सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पहा, हे स्ट्रायकर कॅमेरामॅन आहेत, त्यांना सध्या झूम केलेत. दुसऱ्या बाजूने आमचे दुसरे कॅमेरामॅन आहेत, अगदी बाहेरच्या देशामधून आलेले ते सध्या कॅमेरामॅन जयेश आहेत. झारखंड पासून प्रवास त्यांनी केलेत कॅमेरामॅन जयेश यांनी. 12 मध्ये 13ची गरज. पहिला बॉल टॅप केला, फटका छान खेळला, परंतु काय फिल्डिंग. टाळ्यांचा गजर होतो या रात्रीच्या सत्रामध्ये या फिल्डरसाठी. वा, सुंदर फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. उडता वा पंची मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पाहायला मिळाला. पहा पुन्हा 10 बॉल ऍक्शन रिप्ले. काय फिल्डिंग केलंय, झेप घेतली, बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकलायत. केवळ सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला करतायत. झेप घेत असताना बॉल त्यांना मैदानाच्या आतमध्ये ढकललायत. नुसता बॉल नाही ढकलला तर रनही रोखले आहेत. या मॅच मध्ये त्यांना वेगळं चित्र निर्माण करून दिलंय. 11 बॉल मध्ये तर रन करायचे 12. ऋषी पाटील आणि दुसऱ्या बाजूला गणेश. नो बॉल मैदानावरती चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मागच्या बॉलवरती एक चांगला एफर्ट, या बॉलवरती नो बॉलवरती चौकार. 5. पहा पंचांचा बोट हवेमध्ये फिरला, यानी की पंचाने सांगितलंय फ्री हिट. स्वराज प्रीमियर लीग पर्व 4 सध्या ही सुपर डुपर हिट आहेत. नेक्स्ट बॉल फ्री तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता रन जर पाहिला तर जाऊन पोहोचला 19 वरती, करायच्या 11 मध्ये 7. मॅच अचानकपणे बदललाय. एका बॉलवरती चांगली फिल्डिंग, दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाने अक्षरशः पाणी फेडलंय त्याच्यात अगदी त्या नेक्स्ट बॉलवरती. 11 मध्ये 7 धावेचं लक्ष असणार आहेत. ओ फ्रीडचा बॉल होता, मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. कधी मॅच साई माऊली, कधी स्वरूप, कधी साई माऊली यांच्यामध्ये रंगलेला मॅच. 10 मध्ये 7ची गरज. पुण्यात मात्र एक चांगला फटका मैदानावरती खेळलाय. चेंडू मात्र निघून जातो, त्या ठिकाणी बॉल फील केलाय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धफलकेवरी धावा जर पाहिलं तर 20 धावा. टायमिंग जर पाहिलं तर तुमच्याकडे शिल्लक आहे 2 मिनिट 40 सेकंद हे तुमच्याकडे आता शिल्लक असणार आहेत. 9 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत, रन करायचे 6. 9 मध्ये 6चं लक्ष असणार आहेत. साई माऊली वर्सेस स्वरूप 11 यांच्यामध्ये रंगलेली मॅच. गणेश वर्सेस एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर ऋषी पाटील आहेत. फटका खेळला, बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉलला अडवलाय. फिल्डिंग चांगली केलेत. 8 बॉल मध्ये तर रन करायचे 5. फिल्डिंग चांगली केली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र धावसंख्या पुढे वाढवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. शेवटचा बॉल बाकी आहेत. 7 बॉल मध्ये 4 धावांचं लक्ष असणार आहेत. प्रमुख मंच मात्र दाखवण्यात आला होता यापूर्वी. 7 मध्ये 4 धावेचं लक्ष असणार आहेत. पुढचा बॉल चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलं. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. वाह काय एफर्ट होता, परंतु सिंगल कंप्लीट होईल. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. 3 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल 6, रन करायचे 3. चला शेवटचा 1 मिनिट बाकी आहेत. 6 मध्ये करायच्या 3. गणेश आणि दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील. सहा मध्ये 3 धावेचं लक्ष असणार आहेत. सोनी पाटील, निलेश जगताप यांच्याकडून पारितोषिक होतं 3 चौकारासाठी, परंतु 3 चौकार नाही आले, परंतु मॅच ऑन आहेत. 6 मध्ये 3. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकण्याचा प्रयत्न. तिथे विकेट आलाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. येणारे बॉल आहे 5. 5 बॉल मध्ये रन करायचे 3.
रंगू शकतो हा मॅच, काही होऊ शकतं या मॅच मध्ये. सामन्यामध्ये मात्र परतण्याची संधी आहे बॅटरकडेही बॉलरकडेही. चला 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असताना 3 धाब्यांचं लक्ष. रोहन एका बाजूला, चला वेळेकडे पाहणं गरजेचं आहे, वेळ खूप महत्वाचा असणार आहे. 5 बॉल 3 धावेची गरज. माहित आहे मॅच क्रुशल आहेत, पण इतकाही वेळ घेऊ नका की तिथे काही गोष्टी तुम्हाला मात्र कराव्या लागू शकतात. एक मिनिट शिल्लक आहेत, 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट आहे. 1 मिनिटामध्ये जर नाही झालं मग तिथून मात्र जास्त काहीतरी घडू शकणार आहेत. 5 मध्ये 3 धावेची गरज. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केला, फटका खेळायचा प्रयत्न, समोर खेळलाय, डायरेक्ट हिट झालाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु पंचाने सांगितलंय बॅट ही क्रीज मध्ये मात्र स्लाइस करण्यात आहे, त्यामुळे एक सिंगल कंप्लीट. येणारे बॉल आता मैदानावरती शेष असते 4. 4 बॉल मध्ये रन करायच्या 2. पुन्हा रिव्ह्यू घेण्यात आला. चला आता पंच येतात, डिसिजन देतात. नो रनआउट आणि नो स्टेप. याही गोष्टी आता पंचाने सांगितल्यात का तिथे स्टेपही नाहीत, रनआउटही नाहीत, त्यामुळे दोन्ही गोष्टी सेफ झाल्यात. 4 मध्ये 2 धावेचं लक्ष असणार आहे. थोडं उलट असतं तर मजा आली असती 2-4 रात्रीच्या सत्रामध्ये, पण तसं नाहीये. 4 मध्ये 2 करायचे आहेत, पण 2 ची मॅच देखील रंगू शकतायत. प्रयत्न करायचे आहेत, 4 मध्ये 2 धावा वाचवायचे आहेत. काय वरचढ पुन्हा एकदा हा मॅच ठरणार का याच्यावरती लक्ष लागले आहेत. आज आपण पाहिलं तर आपण सर्वजण आहोत वावटेवाडीच्या परिसरामध्ये, फुलपाड्याच्या परिसरामध्ये, तिथे सुरू आहे मॅच. रंगतदार मॅच सध्या पाहायला मिळत आहे. स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 वर्ष 4 मधील SPL आणि SPL मध्ये आपण पाहिलं तर हा महत्वाचा मॅच. साई मौली वर्सेस स्वरूप 11. 4 मध्ये 2 स्वीप करण्याचा प्रयत्न, कॅच मैदानावरती कंप्लीट करण्यात आलाय का याची चर्चा मैदानावरती पंच मात्र करतायत. आणि पा ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच घेण्यात आल्यात. 3 मध्ये 2 धावेची गरज आहे. पंच वेळ संपलेला आहे असं मला ऑफिशियली स्कोरर सांगतायत. अंपायर्स वेळ संपलेले आहेत असं आम्हाला कळवलेलं आहे, त्यामुळे आम्ही आमचा कॉल करतोय. बाकीच्या गोष्टी आयोजकांवरती आहेत. वेळ संपलेला आहेत. बाकी फक्त ऑफिशियल चर्चा करतील, बाकी कोणी चर्चा करू नये. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन असणार आहेत. त्यामुळे मॅच ऑन करा, सामना सुरू करा ही विनंती असणार आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल. रन करायच्या 2, 3 मध्ये 2 करायचे आहेत. याच्यानंतर शेवटची मॅच रंगणार आहेत.
साई माऊली वर्सेस स्वरूप 11 मध्ये सुरू असेल हा मॅच सध्या आपण पाहतायत. 3-2 3-2 3-2. एक चांगला बॉल मॅच मध्ये घेऊन येईल साई माऊलीला. एक चांगला फटका जिंकवेल स्वरूप 11 ला. पाहूयात त्या फटक्यासाठी जातायत की सिंगल घेतायत. लोवर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रन कंप्लीट. एक कंप्लीट करण्यात आलाय. आता रन मैदानावरती करायचे आहेत. बरोबर येणारे बॉल शिल्लक असणार आहे 2. 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत. एक येस अब्बास. चला 2 बॉल मध्ये एका धावेचं लक्ष असणार आहेत. जाऊयात पुण्याच्या मॅचच्या दिशेने, जाऊयात पुण्याच्या सामन्याच्या दिशेने. 2 बॉल सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज. स्ट्राईक एंडला रोहन. रोहन 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 काय रोहन कमाल करेल का? काय गोलंदाज मैदानावरती कमाल करेल? या 2 बॉल मध्ये ते चित्र तुम्हाला दिसणार आहे. शेवटचे 2 बॉल एका धावेची गरज. निर्णायक बॉल. आक्रमक फिल्डिंग सध्या सजवण्यात आले आहेत. फिल्डिंगच्या रचना जर पाहिलं तर आता बरोबर आपण पाहिलं तर जवळपास सर्व खेळाडू आहेत, आसपास सर्व खेळाडू आहेत. फटका खेळलाय क्षेत्राच्या, चुकलाय त्या ठिकाणी. चाललाय बॉल सिंगल साठी. हा मॅच मैदानावरती जिंकलाय टीम स्वरूप 11 संघानं. स्वरूप 11 विन बॉय 6 विकेट या सामना मात्र त्याने जिंकलाय आणि साई माऊलीला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वरूप 11 आणि टीम JSR. चला रेडी व्हा, लगेच लगेच टॉस करूयात. टायमिंग झालं 1 वाजून गेलं. JSR आणि स्वरूप 11